हॅलो एव्हरीवन, दिस इज मनीष अँड यू आर वॉचिंग एक्झाम मराठी अकॅडमी. तर आजच्या या व्हिडिओत आपण तुमच्या अपकमिंग फार्मसिस्ट एक्झामसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत. फार्मॅकॉलॉजी सब्जेक्टचे क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत. काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससुद्धा यात इन्क्लूड आहेत. सो खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे. आणि जर तुम्ही या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर आता फार्मा बुलेट ॲपवर मॉक टेस्ट कोर्स अँड PDF बुक अवेलेबल आहेत. तुमचा पूर्ण टेक्निकल सिलेबस यामध्ये कवर आहे अँड इंग्लिश अँड मराठी ग्रामरसुद्धा यामध्ये ॲड करण्याचं आपण ट्राय करणार आहोत. ॲप लिंक अँड PDF बुक अँड मॉक टेस्ट कोर्सचा डेमो व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये आहे अँड मॉक टेस्ट कोर्स अँड PDF बुकचे डिटेल्स, कोर्स फीचर्स अँड कोर्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. तर क्वेश्चन स्टार्ट करूया. सिझोफ्रेनिया इज ट्रीटेड बाय अँटीडिप्रेसंट्स, अँटीसायकोटिक्स, अँटीइपिलेप्टिक्स, मूड स्टॅबिलायझर्स. कोणाचा यूज करतात इन ट्रीटमेंट ऑफ सिझोफ्रेनिया? तर सिझोफ्रेनियाच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतात अँटीसायकोटिक्सचा. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. आपण अँटीसायकोटिक्सचं क्लासिफिकेशन पाहिलं होतं ना. अँटीसायकोटिक्स असतात मेजर ट्रान्क्विलायझर्स, याला न्यूरोलेप्टिक्ससुद्धा म्हणतात. यांचा यूज करतात इन ट्रीटमेंट ऑफ ऑटिझम. यामध्ये येतात अटिपिकल अँटीसायकोटिक्स अँड टिपिकल अँटीसायकोटिक्स. अटिपिकलमध्ये ते क्लोझापाइन, ओलांझेपाइन अँड रेस्पिरिडॉन. या रेस्पिरिडॉनचा यूज करतात ट्रीटमेंट ऑफ ऑटिझम करता. त्यानंतर टिपिकल अँटीसायकोटिक्समध्ये ते क्लोरप्रोमॅझिन, प्रोक्लोरपॅराझिन, हॅलोपेरिडॉल, थिओथिक्झिन. हे अँटीसायकोटिक्सचं क्लासिफिकेशनसुद्धा तुमच्या एक्झामिनेशन करता मोस्ट इम्पॉर्टंट आहे. यामध्ये क्लोझापाइन इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशनसाठी. क्लोझापाइनवर आणखी एक क्वेश्चन विचारण्यात येतो. ड्रग ऑफ चॉईस फॉर द ट्रीटमेंट ऑफ नेगेटिव्ह सिम्पटम्स ऑफ सिझोफ्रेनिया. हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. नेगेटिव्ह सिम्पटम्स ऑफ सिझोफ्रेनियासाठी कोणता आहे ड्रग ऑफ चॉईस? तर हे आहे क्लोझापाइन. त्यानंतर दी ओनली अँटीसायकोटिक मेडिकेशन दॅट हॅज ए ब्लॅक बॉक्स वॉर्निंग अँड ए रिस्क ऑफ अग्रॅन्युलोसायटोसिस. हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. अँटीसायकोटिक ड्रग दॅट हॅज ब्लॅक बॉक्स वॉर्निंग अँड रिस्क ऑफ अग्रॅन्युलोसायटोसिस. तर हे सुद्धा असते क्लोझापाइन. क्लोझापाइनवर हे दोन्ही क्वेश्चन्स आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहेत. अँटीडिप्रेसंट्समध्ये काय येते? तर सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर्स. काय येते यामध्ये? तर फ्लोक्झेटिन, फ्लोक्झामाइन, पॅरोक्झेटिन, सर्ट्रॅलिन येते, सिटालोप्राम, इसिटालोप्राम. त्यानंतर डॅपोक्झेटिन. हे सर्व आहेत सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर्स. त्यानंतर अँटीडिप्रेसंट्समध्ये नेक्स्ट क्लास येतो सेरोटोनिन अँड नॉरइपिनेफ्रिन रिअपटेक इनिबिटर्सचा. SNRI काय येईल यामध्ये? तर यामध्ये डुलोक्झेटिन येते, वेनलाफॅक्झिन येते, डेसवेनलाफॅक्झिन येते. त्यानंतर येतात ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट्स. यामध्ये येते तुमचं इमिप्रामाइन, ट्रायमिप्रामाइन, क्लोमिप्रामाइन. त्यानंतर डॉक्झेपाइन येते, ॲमिट्रिप्टिलिन येते. त्यानंतर नॉरट्रिप्टिलिन येते, ॲमोक्झेपाइन येते. ठीक आहे. त्यानंतर अटिपिकल अँटीडिप्रेसंट्समध्ये काय येते? तर बुप्रोपिऑन, ट्रॅझोडोन, मियानसेरिन, मिर्टाझेपाइन, मॅप्रोटिलिन. हे आहेत अटिपिकल अँटीडिप्रेसंट्स. त्यानंतर अँटीडिप्रेसंट्समध्ये येतात मायो इनिबिटर्स. यामध्ये मायो ए इनिबिटर्समध्ये येईल तुमचं मोक्लोबेमाइड अँड क्लोरगायलिन. मायो बी इनिबिटर्समध्ये येते सेलिझिलिन. ठीक आहे. आणि नॉन सिलेक्टिव्ह मायो इनिबिटर्समध्ये येते फेनॅल्झिन, आयसोकार्बोक्साझाइड अँड ट्रॅनिल सायप्रोमाइन. हे सर्व आहे तुमचं अँटीडिप्रेसंट्सचं क्लासिफिकेशन. मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे. अँटीइपिलेप्टिक्समध्ये काय येते? तर यामध्ये फिनिटॉइन येते, वॅल्प्रोइक ॲसिड येते, कार्बामाझेपाइन येते, गाबापेंटिन येते, झोनिसामाइड येते, लेव्हिटिरासेटम येते, फिनोबार्बिटोन येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ड्रग्स आर अप्रूव्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ ओपॉइड ॲडिक्शन? कोणत्या ड्रगचा यूज करतात ओपॉइड ॲडिक्शनसाठी? रिफाम्पिसिन अँड नॅलोक्झोन, ॲम्फेटामाइन अँड मिथॅडोन, कॅफिन अँड बुप्रेनॉर्फिन, नॅलोक्झोन अँड बुप्रेनॉर्फिन. ड्रग अप्रूव्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ ओपॉइड ॲडिक्शन. तर यासाठी यूज करतात नॅलोक्झोन अँड बुप्रेनॉर्फिनचा. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. आपण पाहिलं होतं ना, नॅलोक्झोन असते प्युअर ओपॉइड अँटागोनिस्ट. इट इज अन अँटीडोट ऑफ चॉईस फॉर मॉर्फिन पॉयझनिंग. इट डिक्रीजेस क्रेविंग फॉर अल्कोहोल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पार्किन्सन ऑकर्स ड्यू टू. तर आता ऑप्शन्स पाहायची गरज नाही. पार्किन्सन कशामुळे होतो? तर पार्किन्सोनिझम इज ए न्यूरोलॉजिकल सिंड्रोम कॅरेक्टराइज्ड बाय ट्रिमर अँड रिजिडिटी. यामध्ये डिक्रीज होते न्यूरोट्रान्समीटर डोपामाइनची लेवल इन दी ब्रेन. पार्किन्सोनिझम इज ड्यू टू ब्लॉकेड ऑफ डोपामाइन इन नायग्रोस्ट्रिएटल पाथवे इन दी ब्रेन. आपण पाहिलं होतं ना, न्यूरोट्रान्समीटर विच इज डेफिशियंट इन इंडिव्हिज्युअल्स विथ पार्किन्सन्स डिसीज, डोपामाइन. सो डिप्लेशन ऑफ डोपामाइन. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. Sodium valproate is used in.
मूड डिसऑर्डर्स, इपिलेप्सी, बोथ मूड डिसऑर्डर्स अँड इपिलेप्सी, नन ऑफ दीज. तर हे सुद्धा आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये डिस्कस केलं होतं. अँटी इपिलेप्टिक ड्रग विच इज ऑल्सो युज्ड इन बायपोलर डिसऑर्डर्स कोणतं असते? सोडियम वॅल्प्रोएट. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. मूड डिसऑर्डर्स अँड एपिलेप्सीच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतात सोडियम वॅल्प्रोएटचा. हे ड्रग ऑफ चॉईस असते इन फेब्राईल कन्व्हल्शन्स इन चिल्ड्रेन. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेलं आहे सोडियम वॅल्प्रोएटचं. तर इनिबिशन ऑफ गाबा ट्रान्सअमायनेज. इनिबिशन ऑफ गाबा ट्रान्सअमायनेज एन्झाइम इज मेनली डन बाय सोडियम वॅल्प्रोएट. त्यानंतर हे असते टेरॅटोजेनिक. इट कॉजेस स्पायना बिफिडा इन प्रेग्नन्सी अँड न्यूरल ट्यूब डिफेक्ट. हे स्पायना बिफिडा कॉज करते. त्यानंतर न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स कॉज करते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रेस्पिरेटरी डिप्रेशन ड्यू टू मॉर्फिन ओव्हरडोस कॅन बी रिव्हर्स्ड बाय मेपेरिडीन, पायरिडॉक्झिन, विटॅमिन ई, नॅलोक्झोन. मॉर्फिन ओव्हरडोसमुळे जे रेस्पिरेटरी डिप्रेशन होते ते यापैकी कशाने रिव्हर्स करता येऊ शकते? तर इट कॅन बी रिव्हर्स्ड बाय नॅलोक्झोन. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. आपण पाहिलं होतं ना, प्युअर ओपॉइड अँटागोनिस्ट असते नॅलोक्झोन. अँटीडोट ऑफ चॉईस इन मॉर्फिन पॉयझनिंग असते नॅलोक्झोन. विटॅमिन ई काय आहे? तर अल्फा टोकोफेरॉल असते विटॅमिन ई. अँटी स्टर्लिटी विटॅमिन आहे, अँटीऑक्सिडंट आहे. कोणती रिंग प्रेझेंट असते यामध्ये? तर यामध्ये असते तुमची क्रोमेन रिंग. त्यानंतर विटॅमिन ई इज ऑल्सो डिस्क्राइब्ड ॲज, याला काय म्हणतात? तर विटॅमिन इन सर्च ऑफ डिसीज असते ना विटॅमिन ई. पायरिडॉक्झिन काय आहे? तर विटॅमिन B6 असते पायरिडॉक्झिन. याची डेफिशियन्सी कॉज करते फिट्स अँड कन्व्हल्शन्स इन चिल्ड्रेन. त्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये वॉमिटिंग कॉज करते विटॅमिन B6 डेफिशियन्सी. त्यानंतर याला देतात आयसोनियाझाईड बरोबर, जे असते फर्स्ट लाईन अँटी टीबी ड्रग. का देतात आयसोनियाझाईड बरोबर? तर टू रिड्यूस न्यूरोटॉक्झिसिटी. जे आयसोनियाझाईड असते ते न्यूरोटॉक्झिसिटी कॉज करते. अँड पायरिडॉक्झिन इज गिवन विथ आयसोनियाझाईड टू रिड्यूस न्यूरोटॉक्झिसिटी. ठीक आहे, खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे हा. त्यानंतर व्हॉट इज मेपेरिडिन? तर पेथिडिन पाहिलं होतं ना आपण. पेथिडिन, मेपेरिडिन ऑब्स्ट्रॅक्टिक पेनमध्ये याचा यूज करतात. त्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्ह शिवरिंग ड्युरिंग रिकव्हरी ऑफ ॲनास्थेशिया याचा यूज करतात. त्यानंतर याचा लॉंग टर्म यूज अवॉइड करतात, कारण याचं जे मेटाबोलेट असते नॉरपेथिडिन हे कॉज करते सीझर्स. त्यानंतर ओपॉइड अनाल्जेसिक यूज्ड इन ऑब्स्ट्रॅक्टिक लेबर, पेथिडिन, मेपेरिडिन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. The preferred treatment of status epilepticus is intravenous administration of ethosuximide, sodium valproate, diazepam, chloramphenicol. यापैकी कोणाचा वापर करतात इंट्राव्हेनसली इन द ट्रीटमेंट ऑफ स्टॅटस इपिलेप्टिकस? तर डायझेपॅम अँड लोराझेपॅम जे असते त्याचा यूज करतात स्टॅटस इपिलेप्टिकसमध्ये बाय आय व्ही रूट. डायझेपॅम आणि लोराझेपॅम. काय दिले ऑप्शन्समध्ये? तर डायझेपॅम आहे. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. त्यानंतर इथोसक्सिमाइडचा यूज कशासाठी करतात? तर ड्रग युज्ड इन पेटिट माल इपिलेप्सी. हे ड्रग ऑफ चॉईस असते ॲब्सेन्स सीझर्समध्ये. आपण पाहिलं होतं ना, टी कॅल्शियम करंट इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲब्सेन्स सीझर्स अँड इथोसक्सिमाइड इनिबिट्स टी कॅल्शियम करंट. त्यामुळे हे ड्रग ऑफ चॉईस असते ॲब्सेन्स सीझर्समध्ये. हा सुद्धा खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट आहे तुमच्या अपकमिंग एक्झाम्ससाठी. त्यानंतर क्लोरामफेनिकॉलवर काय विचारण्यात येते? तर हे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आहे, बॅक्टेरियोस्टॅटिक आहे, प्रोटीन सिंथेसिस इनिबिटर आहे. इट इनिबिट्स प्रोटीन सिंथेसिस ॲट 50S रायबोझोमल सब युनिट. त्यानंतर याचा मोस्ट इम्पॉर्टंट साईड इफेक्ट काय आहे? तर ग्रे बेबी सिंड्रोम. इट कॉजेस ग्रे बेबी सिंड्रोम ड्यू टू इनॅबिलिटी ऑफ न्यूबॉर्न टू मेटाबोलाइज अँड एक्सक्रीट क्लोरामफेनिकॉल. सो क्लोरामफेनिकॉलला अवॉइड करतात निओनेट्समध्ये. त्यानंतर हे क्लोरामफेनिकॉल असते हे अप्लास्टिक अनेमिया सुद्धा कॉज करते. त्यानंतर कशापासून ऑप्टेन करतात क्लोरामफेनिकॉल? तर स्ट्रेप्टोमायसिस, व्हेनेझुएला. त्यानंतर हे ड्रग ऑफ चॉईस असते टायफॉइड फीवरमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सिंथेटिक कॅनाबिनॉइड, मिथाडॉन, ट्रॅमेडॉल, नॅलोक्झोन, नॅबिलॉन. सिंथेटिक कॅनाबिनॉइड, तर हे असते नॅबिलॉन. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड ॲज अन अँटी इपिलेप्टिक ड्रग? फिनोबार्बिटोन, पेनिसिलिन, व्हॅरानिक्लिन, अकार्बोज. अँटी इपिलेप्टिक ड्रग, तर खूप वेळा आपण डिस्कस केलं. फिनोबार्बिटोन आहे ना, ऑप्शन ए. आपण पाहिलं होतं ना, ॲक्टिव्ह मेटाबोलाइट ऑफ प्रायमिडॉन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर अँटी इपिलेप्टिक ॲक्टिव्हिटी इज फिनोबार्बिटोन. लॉंग ॲक्टिंग बार्बिच्युरेट असते, याचा फिनिटॉइन बरोबर कॉम्बिनेशनमध्ये यूज करतात इन द ट्रीटमेंट ऑफ इपिलेप्सी. हे ॲक्ट करते बाय एनहॅन्सिंग द ॲक्टिव्हेशन ऑफ गाबा ए रिसेप्टर. ठीक आहे, याचा यूज करतात ग्रँड माल इपिलेप्सीमध्ये, सायकोमोटर इपिलेप्सीमध्ये. ठीक आहे,
अकार्बोज काय आहे? तर अँटी डायबेटिक ड्रग्समध्ये आपण पाहिलं होतं. अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर्समध्ये आपण पाहिलं होतं ना, अकार्बोज, मिग्लिटॉल, वोग्लिबोज हे सर्व आहेत अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर्स. त्यानंतर अकार्बोजवर आणखी एक क्वेश्चन विचारण्यात येतो नेहमी. ओरल ऑलिगोसॅकॅराइड हायपोग्लायसेमिक एजंट विच इज ॲडमिनिस्टर्ड ॲट द स्टार्ट ऑफ द मील. कोणतं आहे? तर हे सुद्धा आहे अकार्बोज. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे हा. ओरल ऑलिगोसॅकॅराइड हायपोग्लायसेमिक एजंट विच इज ॲडमिनिस्टर्ड ॲट द स्टार्ट ऑफ द मील. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. चूज सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर यूज्ड ॲज अँटीडिप्रेसंट. इसिटालोप्राम, डॉक्झेपिन, व्हॅनलाफॅक्झिन, डुलोक्झॅटिन. तर आत्ताच आपण अँटीडिप्रेसंटचं क्लासिफिकेशन बघितलं प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये. सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर्समध्ये काय पाहिलं आपण? तर फ्लुओक्झॅटिन, फ्लुओक्झामाइन, पॅरोक्झॅटिन, सर्ट्रॅलिन, सिटालोप्राम, इसिटालोप्राम, डॅपोक्झॅटिन हे सर्व आहेत सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर्स. सेरोटोनिन अँड नॉरएपिनेफ्रिन रिअपटेक इनिबिटर्समध्ये काय पाहिलं आपण? तर डुलोक्झॅटिन, व्हॅनलाफॅक्झिन, डेसव्हॅनलाफॅक्झिन. ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट्समध्ये काय येते? तर यामध्ये दोन क्लासेस येतात. एक असतात नॉर ॲड्रिनलिन अँड 5-HT रिअपटेक इनिबिटर्स. यामध्ये येते इमिप्रामिन, ट्रायमिप्रामिन, क्लोमिप्रामिन. त्यानंतर येते डॉक्झेपिन, एमिट्रिप्टिलिन. आणि यामध्ये दुसरा क्लास असतो प्रीडॉमिनंटली नॉर ॲड्रिनलिन रिअपटेक इनिबिटर्सचा. यामध्ये येते डेसिप्रामाइन, ॲमोक्झेपिन, नॉरट्रिप्टिलिन हे असतात प्रीडॉमिनंटली नॉर ॲड्रिनलिन रिअपटेक इनिबिटर्स. अटिपिकल अँटीडिप्रेसंट्समध्ये काय येते? तर बुप्रोपिऑन, ट्रायझोडोन, मियान्सेरिन, मिर्टाझेपिन, मॅप्रोटिलिन हे असतात अटिपिकल अँटीडिप्रेसंट्स. त्यानंतर मायो इनिबिटर्स. तर मायो ए इनिबिटर्समध्ये येते मोक्लोबेमाइड, क्लोरगायलिन. मायो बीमध्ये येते सेलिजिलिन. नॉन सिलेक्टिव्ह मायो इनिबिटर्स फेनॅल्झिन, ट्रॅनिलसायप्रोमाइन अँड आयसोकार्बोक्साजाइड. ठीक आहे. तर इथे क्वेश्चनमध्ये काय विचारले? सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर्स. ऑप्शन्समध्ये काय आहे? तर इसिटालोप्राम कशात येते हे? तर हे आपण पाहिलं ना इथे सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर्समध्ये. फ्लोक्झॅटिन, फ्लोक्झामाइन, पॅरोक्झॅटिन, सर्ट्रॅलिन, सिटालोप्राम, इसिटालोप्राम, डॅपोक्झॅटिन. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. डॉक्झेपिन कशात पाहिलं आपण? तर हे आपण इथे पाहिलं ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट्समध्ये नॉर ॲड्रिनलिन अँड 5-HT रिअपटेक इनिबिटर्समध्ये. इमिप्रामिन, ट्रायमिप्रामिन, क्लोमिप्रामिन, डॉक्झेपिन. व्हॅनलाफॅक्झिन कशात पाहिलं? तर हे आपण इथे पाहिलं सेरोटोनिन अँड नॉरएपिनेफ्रिन रिअपटेक इनिबिटर्समध्ये. डुलोक्झॅटिन, व्हॅनलाफॅक्झिन अँड डेसव्हॅनलाफॅक्झिन. सो व्हॅनलाफॅक्झिन, डुलोक्झॅटिन हे आहेत तुमचे सेरोटोनिन अँड नॉरएपिनेफ्रिन रिअपटेक इनिबिटर्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ए ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट विच बिलॉंग्स टू द कॅटेगरी ऑफ डायबेन्झोसायक्लोहेप्टेन्स. इमिप्रामाइन, ट्रॅनिलसायप्रोमिन, फेनॅल्झिन, एमिट्रिप्टिलिन. डायबेन्झोसायक्लोहेप्टेन्स कॅटेगरीमध्ये यापैकी काय येते? तर ॲमिट्रिप्टिलिन असते तुमचं या कॅटेगरीमध्ये. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ॲमिट्रिप्टिलिन बिलॉंग्स टू द कॅटेगरी ऑफ डायबेन्झोसायक्लोहेप्टेन्स. आपण इथे पाहिलं ना ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट्समध्ये नॉर ॲड्रिनलिन अँड 5-HT रिअपटेक इनिबिटर्समध्ये येते इमिप्रामिन, ट्रायमिप्रामाइन, क्लोमिप्रामिन, डॉक्झेपिन अँड ॲमिट्रिप्टिलिन. आणि ॲमिट्रिप्टिलिनवर आणखी एक क्वेश्चन विचारण्यात येतो. द मोस्ट सेडेटिव्ह अँड अँटीमस्कॅरिनिक ड्रग. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. तर दी मोस्ट सेडेटिव्ह अँड अँटीमस्कॅरिनिक ड्रग असते ॲमिट्रिप्टिलिन. ठीक आहे. इमिप्रामिन आपण कशात पाहिलं? तर हे सुद्धा ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंटमध्ये नॉर ॲड्रिनलिन अँड 5-HT रिअपटेक इनिबिटर्समध्ये येते. ट्रॅनिलसायप्रोमिन तर हे आपण पाहिलं मायो इनिबिटर्समध्ये. नॉन सिलेक्टिव्ह मायो इनिबिटर्समध्ये आपण पाहिलं ना इथे फेनॅल्झिन, ट्रॅनिलसायप्रोमाइन, आयसोकार्बोक्साजाइड हे येतात नॉन सिलेक्टिव्ह मायो इनिबिटर्समध्ये. हे दोघांना इनिबिट करतात, मायो ए अँड मायो बी दोघांना. ठीक आहे. फेनॅल्झिन कशात येते? तर हे सुद्धा नॉन सिलेक्टिव्ह मायो इनिबिटर आहे. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या सर्व अपकमिंग फार्मासिस्ट, फार्मसी ऑफिसर, ड्रग इन्स्पेक्टर एक्झामिनेशनसाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. आणि तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट फार्मासिस्ट एक्झामची प्रिपरेशन करत असाल तर आता फार्माबुलेट ॲपवर मॉक टेस्ट अवेलेबल आहेत. त्यानंतर यावर PDF बुकसुद्धा अवेलेबल आहे. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर ॲप्लिकेशनचा व्हिडिओ आणि PDF बुकचा व्हिडिओसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर हे सर्व मटेरियल तुमच्या सर्व अपकमिंग एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.